लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्याने एकाची चाकूने भोसकून हत्या, चाकूने वार केल्याने मयंक लोहार या नावाच्या तरुणाचा मृत्यू। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानची काल रात्री 10 वाजताची घटना। लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्याने 2 प्रवाशांमध्ये झाला होता वाद। अंधेरी सबवे बाहेरील मॅनहोल उघडे आणि धोकादायक स्थितीमध्ये दुर्घटना घडू नये म्हणून उघड्या मॅनहोलला पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून बॅरिकेडिंग। मुंबईमध्ये मॅनहोल उघडे असतील तर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना 100% निलंबित करणार, महापौर रितू तावडे यांचा इशारा। मुंबई महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज, सीसीटीव्ही आणि दूरध्वनीच्या माध्यमातून मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाच्या परिस्थितीवर लक्ष। मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये समुद्रात उंच लाटा, तर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर काहीसा परिणाम। सायनमधील किंग सर्कल परिसरामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याने बेस्टची बस बंद पडली। अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनंही बंद पडल्याने नागरिकांचे मोठे हाल। मुंबईतील संततधार पावसाचा मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम, दादर स्थानकातील रेल्वे रुळावरती पाणी साचलं, लोकल सेवाही काही मिनिटं उशिराने सुरू आहे। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम, माटुंगा रेल्वे स्थानकातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे रुळावर पाणीच पाणी। मुंबईतील काही सखल भागात पाणी साचलं होतं, मात्र आता पाण्याचा निचरा होतोय। हिंदमाता परिसरामध्ये आधी कमरे इतकं पाणी साचायचं, महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया। ठाणे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये झाड एका हॉटेलवर कोसळलं, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड बाजूला हटवण्याचं काम सुरू। मुंबईमध्ये दादर पूर्व परिसरात भलं मोठं झाड कोसळल्याची घटना, झाड कोसळल्यानं एका कारचं नुकसान, तर सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू। ठाण्यातील सराईमध्ये कारवर झाड कोसळल्याची घटना, सुदैवाने यामध्ये देखील कोणालाही दुखापत झाली नाहीये। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड बाजूला करण्याचं काम। मुंबई आणि परिसरामध्ये पावसाची संततधार, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गला हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा, तर रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी। पुण्यासह पालघर, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरला पावसाचा येलो अलर्ट, तर मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांसाठीही आज पावसाचा येलो अलर्ट जारी। अंधेरी सबवेमधील काही तासांनंतर वाहतूक सुरू, रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक सुरू। पाणी साचल्यामुळे रात्री वाहतूक बंद करण्यात आली होती। मुंबईच्या किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं बेस्ट बस बंद पडली। चालक आणि वाहकाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं, संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्यानं रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला। मुसळधार पावसामुळे दादरमधील स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये पाणीच पाणी, वाहन चालकांची तारांबळ, दादर रेल्वे स्थानकाकडून येणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठे हाल। दादरमधील हिंदू कॉलनी परिसर जलमय, जोरदार पावसामुळे दादरमधील अनेक भागात पाणीच पाणी, वाहन चालकांसह नागरिकांचीही तारांबळ। संततधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील तोळींज पोलीस ठाण्यात पाणी, पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावरती आणि ठाण्यामध्ये 2 फुटांपर्यंत पाणी, पोलीस ठाण्यातील कामकाजावरती परिणाम। वसई विरारमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या बाजूची धोकादायक झाडं कोसळली। वसई विरार पालिकेने पावसाळापूर्व धोकादायक झाडांची छाटणी करणं गरजेचं होतं, मात्र पालिकेने ही धोकादायक झाडं तशीच ठेवल्यामुळे झाडं कोलमडून पडल्याचं बोललं जात आहे। वसई पश्चिमच्या शनी मंदिर परिसरामध्ये नारळाचं झाड कोसळलं, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावरती पोहोचून झाड कापून बाजूला केलं, यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाहीये। मुंबईतील मुसळधार पावसामुळे कुर्ला आणि सायन परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं। कुर्ला ते सोनाभट्टी मार्गावरती वाहतूक कोंडी झाल्यानं वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दादर परिसरामध्ये पावसाची संततधार, छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये तरुणांनी पावसामध्ये क्रिकेट, फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटलेला आहे। वसई विरार आणि नालासोपारामधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं, रस्त्यांवरती पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत, तर अचोले आणि संतोष नगरच्या सखल भागांमध्ये पाणीच पाणी।
नवी मुंबईमध्ये पावसामुळे कोपरखरणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली. खडी वाहून गेल्यानं काही काळ हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. लोणावळ्यामध्ये अखेर पावसाची दमदार हजेरी. गेल्या 24 तासात तब्बल 94 मिलीमीटर पावसाची नोंद. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पुनरागमनामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण. कल्याण रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची गर्दी तर पावसामुळे लोकल सेवेवरती परिणाम होत असल्यानं प्रवाशांचे हाल. कल्याणवरून सकाळी 8:33 सुटणारी लोकल रोजच उशिरा होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे बांद्रा रेक्लेमेशन परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं. पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला. नागरिकांकडून गैरसोयीचा सामना. मुसळधार पावसामुळे दादरमधील टीटी सर्कल या परिसरात पाणी साचल्यानं वाहतुकीवरती परिणाम. दादरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. रत्नागिरीसाठी पावसाचा येलो अलर्ट. गेल्या 24 तासात 99.71 मिलीमीटर पावसाची नोंद. दापोली तालुक्यामध्ये 133 मिलीमीटर पावसाची नोंद. पुढचे 3 दिवस कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. नवी मुंबईमध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस. वाशीच्या एपीएमसी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं. पाणी साचल्यानं व्यापारी आणि ग्राहकांचे मोठे हाल. जालन्यातील भोकरदनच्या मुख्य रस्त्यावरती पाणी साचल्यानं नागरिकांचं ठिय्या आंदोलन. नगर परिषद आणि बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप. अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं नागरिकांचा संताप. मुसळधार पावसाचा पेणमधील गणेश मूर्ती कारखान्यांना फटका. पहिल्याच पावसामध्ये कारखान्यामध्ये पाणी शिरल्यानं गणेश मूर्ती भिजल्या. पेणच्या कळवा गावामध्ये नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यानं परिणाम झालेला आहे. नंदुरबार शहरासह परिसरात पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या कुडाळसह सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी. तर नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्याच्या घाटमाथा परिसरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. शहरामध्ये रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरूच. पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांचा अंदाज. एल निनोचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज. खरीप हंगामासाठी विशेष आपत्कालीन कृषी योजना तयार. देशातील 111 जिल्ह्यांमध्ये सिंचनाचं प्रमाण 25%हून कमी. पावसाचा जोर 2 जुलैपर्यंत कमी राहण्याचा अंदाज. प्रिंट अस्पष्ट होती. फॉन्टही लहान होता. वाचन करताना एक चूक घडली. दिलगिरी व्यक्त करतो. लिहून दिलेली मराठी चुकीची वाचल्याच्या प्रकरणावरती नार्वे